मित्रांनो, मी उमेश पाटील स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. खूप दिवसांनी म्हणजे ॲक्च्युली महिन्यांनी, कारण लोहगडला जेव्हा लास्ट टाईम गेलो होतो तेव्हा तो ब्लॉग केला होता. त्याच्यानंतर मी इतकं बिझी झालो की वेळच नाही मिळाला. सो आज आहे 13 जानेवारी आणि आज मी चाललो आहे कल्याणला, म्हणजे माझ्या घरापासून कल्याणला माझ्या सासरी. आणि हा असणार एक मोठा ब्लॉग. पहिल्यांदा पुण्याच्या बाहेर मी टू व्हीलर घेऊन जाणार आहे. एक वेगळाच एक्सपिरियन्स असेल. एक्साइटमेंट पण आहे, पण त्याबरोबर थोडंसं जसं नर्वसनेस पण आहे. माझी सगळी तयारी पण झालेली आहे, पॅकिंग झालेली आहे, कपडे वगैरे. प्लस तुम्हाला दाखवतो मी. तर ही एक बॅग माझ्यासोबत असणार आहे. ही माझी एक हँडबॅग असतेच माझ्यासोबत. नंतर हा हेल्मेट आहे. ह्याच्यावर थोडासा जुगाड करून मोटो ब्लॉगिंग सेटअप मी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. थोडा व्ह्यू चांगला यावा म्हणून ते स्पंज टाकला आहे, कारण जरा व्ह्यू बेकार येत होता. आणि आपली सेल्फी स्टिक तुम्हाला माहितीच आहे. आता वाजले 5:15. मी एक पुढच्या 5 मिनटात निघणार आहे. आणि माझ्यासोबत दीपक पण आहे, त्याच्यामुळे मी काही एकटा जात नाही. दीपक आहे सोबत, सो जरा कंपनी पण होईल गाडीवर. 5 मिनटाचा निघतो, त्याला पिक करतो आणि मग पुढे आमच्या कल्याणकडे आम्ही निघतो. ठीक, चलो. तर मित्रांनो, 5:15 वाजता निघायचं होतं, पण आता झाले 5:30, कारण गाडी जरा कोल्ड स्टॉटला लावली आहे मी. ही माझी गाडी, ही गाडी घेऊन चाललो आहे आणि ती गाडी बंद पडली आहे. आता एवढी थंडी आहे की ती गाडी स्टार्ट होता नाके न येतील. तर आपण करू दिला स्टार्ट 1-2 मिनटं. चला आता निघू, बराच वेळ झाला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. चल रे, येतो. बाय बाय. लोकेशन शेअर आहे तुला. पप्पाने विचारलं कुठं पोहोचलं, डायरेक्ट लोकेशन दाखव. ठीक आहे, चल बाय. मस्त थंड वारा आहे. थंडी तर आहेच, पण अजून मला गाडीत पेट्रोल टाकायचं आहे, कारण पेट्रोल नाही आहे गाडीत. मित्रांनो, माहीत नाही तुम्हाला माझा आवाज येतो आहे का नाही. मला वाटतं मला माईक लावावा लागणार आहे थोड्या वेळातच. तर थोडं पुढं गेल्यावर आहे ना माईक लावतो. धूळ जाते मित्रांनो. ट्रिप मीटर 0 करायचं राहिलं आहे, सो तेच मी आता करतो आहे. समजा यार, चला हे 0 झालेलं आहे ट्रिप मीटर. इथं तुम्ही बघू शकता. काही जास्त नाही, 2 किलोमीटर फक्त पुढं आलो घरापासनं आणि आठवलं की ट्रिप मीटर हे करायचं आहे. आता पेट्रोल पण टाकतो. हा आहे आमच्या इथला अलंकापुरमचा चौक, म्हणजे वडमुखवाडी म्हणू शकता तुम्ही ना. आता इथून घ्यायचं आहे मला राईट आणि मग पेट्रोल टाकूया. तो 24 आवर्स सुरू असतो. आता काय माहिती पेट्रोल देतो का नाही देतो, बघू. मागे जरा गाडी आहे, मागच्यात बघून नेहमी टर्न मारावा, कारण गाडी पण आत्ता जस्ट रिझर्वला लागली आहे. त्याच्यामुळे ट्रिप मीटर पण 0 करून घेतलं. मग आता बघूया किती ॲव्हरेज येते माझी गाडी, किती किलोमीटर जाते एका लिटरला. 5 लिटर पेट्रोल टाकू, बघू चेक करू. हा, आता इथं पेट्रोल पण पेट्रोल आहे. अरे इथं पाणी वाय पाऊस पडला काय. बंद. पुढे जाऊन पेट्रोल टाकावं लागेल. चला आता पुढे जाऊन पेट्रोल टाकू. मित्रांनो, इथून पेट्रोल टाकलं आहे. आमच्या इथं जो 24 तासवाला असतो तो बंद होता. आणि हा आहे नाशिक पुणे हायवे. एरियातून पेट्रोल टाकलं आहे. आता डायरेक्ट मी दीपकला घेईल, तेव्हाच भेटेल. आता नॉनस्टॉप जातो जरा. चलो बाय. दीपकला घेतलं आहे मी आत्ता सोमाटणे फाट्याला आहे. तिथं खूप अंधार होता, त्याच्यामुळे ब्लॉग नाही केला. हळूहळू सोमाटणे फाट्यापर्यंत पोहोचलो आहे. म्हटलं जरा चहा घेतो आणि मग पुढे येतो. बेकार थंडी आहे, हात सुन्न पडलेत, पण मजा भरपूर येते. हाय दीपक, माहिती आहे, सगळेच ओळखतात त्याला. मित्रांनो, आता तापमान मला वाटतं 13-14 डिग्री सेल्सिअस असेल
आणि आम्ही दोघंसुद्धा जॅकेट हेल्मेट ग्लव्स सगळं घालूनसुद्धा कुडकुडतो आहे बाईकवर. आणि सायकलिस्ट बघा तुम्ही लेफ्ट हँड साईडला एवढ्या कडाक्याच्या थंडीतसुद्धा सायकलिंग करतायत, म्हणजे खरंच मानलं पाहिजे यांना. थंडी भरपूर आहे मित्रांनो, म्हणजे आम्ही अंडर एस्टिमेट केला होता थंडीला, पण बेकार थंडी आहे. माझे हात सुन्न पडलेत, म्हणजे मी हॉर्नसुद्धा दाबतोय ना, त्याचा हॉर्नचा आवाज येतोय फक्त, पण मला असं फील नाही होतं की मी हॉर्नचं बटन दाबतोय गाडीवर, एवढी बेकार थंडी. फायनली आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलो आहे. आता असा विचार करतोय कुठेतरी थांबून जरा. काय रे? नाही नाही, चहा नको. प्रॉपर आपण आता नाश्ताच करू रे. कुठं चहा वगैरे घेतो? चल पुढं बघ, पुढं अरे आहे एक हॉटेल, आम्ही शंतनूंनी थांबलो होतो त्या हॉटेलला थांबलो. छान होती तिथली टेस्ट. चला मित्रांनो, आता नाश्त्याची वेळ झालेली आहे म्हणून आम्ही थांबलोय दोघं पण. तर नाश्ता करतो आणि मग पुढे निघू. तोवर स्टे ट्यून. मिसळ वगैरे खाऊन झाली, आता निघालो आम्ही पुढे. आणि पुढे आहे एक्सप्रेस हायवे, म्हणजे आपण एक्सप्रेस हायवेच्या साईडनेच जाणार आहे. तर थोडीशी ट्रॅफिक पण दिसते, आता काय करू शकतो. काय कडक दिसते ना राव पोलो. हा ना राव, ते डिस्कंटिन्यू केले ना पण ह्या कंपनीने. जाऊ दे, चल पुढे जाऊ आता आपण साईडने. हे बरं बघ, पुढच्या सगळ्या गाड्या एका लेनमध्ये चालतात, कारण आपल्यासाठी म्हणजे नाही का टू व्हीलरसाठी जर अशी जागा ठेवली या लोकांनी, ते नशीब आहे आपलं. त्यामुळे आपल्याला निघता तरी येते. बीच पे मत आना, बीच पे मत आना. तेरी मेहरबानी. वरती आहे एक्सप्रेस हायवे मित्रांनो, आणि आपण त्याच्या खालून चाललोय. एक्सप्रेस हायवेने जेव्हा जातो असं वाटत नाही राव की आपण नाही का, म्हणजे खालून रस्ता असताना एवढा जो गॅप दिसतोय वर तेवढा असेल म्हणून. खालून बऱ्यापैकी मोठा गॅप वाटतोय. हे गप्रे बाबा, काय पण काय म्हणतो. दीपक म्हणतो वरतून एखादी गाडी मधून खाली आली तर. टायगर दिसते, टायगर. मागे आहे क्लासिक 350 रॉयल एनफिल्ड. अजून येतच असतील मागे, आता बघूया पुढे किती दिसतात आपल्याला, किती गाड्या दिसतात. हे आले अजून समोरून 1 2 आणि ही 3 रायडर्स आलेले आहेत. हिरो. आम्ही आता पोहोचलोय मित्रांनो राजमाची पॉईंटला. काय मस्त दिसतंय बघा ना, मस्त धुकं आहे. आणि हे जो बघा ना, ती व्हॅली किती मस्त दिसते. तिथे बघा मित्रांनो, रेल्वेचे 2 ब्रिज दिसत आहेत, म्हणजे हे बोगदा आहे. मला मगाशी दिसली होती एक ट्रेन तिथून जाताना, म्हणून मी तुम्हाला ते दाखवतोय. ते खरंच मस्त वाटतंय, असं वाटतं थांबावं अजून, पण नंतर लय घाम येईल घाट खाली उतरला की, आणि दमट वातावरणामुळे वाट लागेल. त्याच्यामुळे आता निघूया. चला. हवा इथं थांबलंच पाहिजे ना, इथला नजारा काहीतरी वेगळाच असतो. सगळेजण थांबतो ना, आपण थांबण्यास होणार आहे का? तो आहे मित्रांनो बघा, जुना हायवे, जी पांढरी कार राईट हँड साईडला जाताना दिसते ती आपल्या आता इथंच येईल. आणि हा आहे एक्सप्रेस हायवे खाली, तो असा वळत वळत बघा कुठपर्यंत गेलेला दिसतोय. पण नजारा एक नंबर दिसतोय, काही म्हणा. बघा इथे पण सायकलिस्ट दिसतातच आहे आम्हाला, आणि खूप सारे रायडर्स दिसत आहेत जे ब्रेकफास्ट राईड करायला आलेले असतात. मित्रांनो आता बघा 2 मिनिटं थांबा. तर हा जो लेफ्ट हँड साईडचा डोंगर आहे तो क्रॉस करून पुढे व्ह्यू बघा, काय कडक दिसतंय. आयला तिथं नसतं अजून भारी दिसलं असतं. एक नंबर नजारा आला असता. सायकलवाला बाबा हळूहळू चाला, हळूहळू चाला, काही काही नाहीये. कडेकडेने चाला तुम्ही लोक. शूटिंग केली का? आले का ते दोघं पण? हो आले ना. कार मध्ये एवढं वाटत नाही रे, कार मध्ये एवढं वाटत नाही. हा घाट म्हणजे असा उतार आहे, स्टेप बेकार उतार या. गाडी काही न करता 60ला पळती. हे बघा हे बघा हे बघा कुठून येतो. अरे बेटे, सामने से आ रहा हॉर्न बजा रहा है बेटे. आपण गेलो इथून, तू विसरलाय का? आपण गेलोय या रोडने. हा, आता हा वन वे आहे पूर्ण, समोरून एक पण गाडी नाहीये. हा काय करतोय एकटाच, झाडांना पाणी टाकतोय तो. त्या इंजिन ब्रेक. मित्रांनो एन्जॉय करा घाट. इथं दगडे पडतात माहिती का?
सही आहे ना? असे मी चढत आलो होतो त्या गडावर, लोहगडावर ना? त्याच्यापेक्षा पण खतरनाक होतं. लोहगडावर ना? अजिबात नाही. संपला. अरे दिप्या, एक चूक झाली ना. वाईड अँगल कॅमेरा नाही घेतला मी त्याचा. वाईड अँगल चालू केला असताना मस्त आला असता माहिती का शॉट. जेवढा आलाय तेवढा आता काय है ना. जाताना पण करेल ना मी. हो, हा कुठं चालला होता क्रेटावाला, पाहिला का? वाईड डाऊन, इंजिन ब्रेक अप्लाइड. शांत इथं येऊन ओकला होता माहिती आहे तुला. या टर्नची आठवण आहे ती. ओकला होता. तिथं आपण आता मिसळ खाल्ली ना, तिथं आम्ही मिसळ खाल्ली आणि मी गाडी अशी करत आणली ना इथं, तेवढा साईडला घे. हा ये दादा, ये तू. कोणती गाडी होती मग? तर मित्रांनो, आम्ही आता खोपोलीच्या पुढे आलेलो आहे. 2-3 किलोमीटर आलो आहे, जास्त नाही आहे. आणि आता असाच रस्ता असेल प्लेन. आता जरा झाडं कमी आहे, पण पुढे गेलो इतका सुंदर रस्ता आहे. आता बघा, जसं की ह्या झाडाने बघा कसा मस्त आकार घेतला आहे. ते ऑटोमॅटिक कट झालेलं असणार आहे. आणि पुढे बघा लांबपर्यंत जिथपर्यंत नजर तर असं वाटतं की असं वाटतं की खटकन थ्रोटल फिरवावं आणि गाडी सुसाट सोडावी. पण नाही, मी तसं करणार नाही आहे, कारण मला तसं करायला आवडत पण नाही. मी एकदम लिमिटमध्ये गाडी चालवतो. म्हणजे मॅक्स टू मॅक्स मी आता ही गाडी आत्तापर्यंत आम्ही 90पर्यंत नेली आहे. हा, जेव्हा एखादा समजा उतार आला आहे तेव्हाच मी गाडी ॲक्च्युली 90च्या वर गेलेली पाहिली आहे मी. पण नाही, एवढं स्पीडने मी चालवत नाही आहे. 80-90च्या मध्येच चालवतो आहे. आणि मेन थिंग म्हणजे नियम पाळून चालवतो आहे. जर मला ओव्हरटेक करायचं ना, तरच मी ओव्हरटेकच्या लेनमध्ये येतो. म्हणजे मी जे आत्ता लेनमध्ये आहे त्या लेनमध्ये येतो. आणि माझा ओव्हरटेक करून झाला मी पुन्हा लेफ्टला माझी गाडी घेतो आहे. म्हणजे आता बघा मी इंडिकेटर पण दिलेलं आहे आणि मी लेफ्टला आलो आहे. प्लस सेफ गाडी चालवायची, आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे आणि ना कोणामुळे आपल्याला. आपण आपलं जर पूर्ण अलर्टनेसने गाडी चालवणार ना, तर कधीच कोणताच त्रास होत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आरसे पण असतात आपल्या गाडींना. तर नेहमी लेन चेंज करताना आरशांचा उपयोग केलाच पाहिजे. मी स्वतः आरशांचा उपयोग करतो. मी कार चालवत असू द्या की बाईक. जसं की आजचं आहे, मी प्रत्येक वेळेस जेव्हा पण व्हाईट लेन, माझी ही जी मधली लेन आहे आपली, ती जेव्हा क्रॉस करायला जातो त्याच्या आधी मी आरशामध्ये लक्ष देतो म्हणजे देतो. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे हेल्मेट. जर आपण हेल्मेट घातलंच नाही तर काय उपयोग आहे. आणि मला ना हेल्मेटशिवाय गाडी चालवता येत नाही. आरसे आणि हेल्मेट माझ्या गाडीला पाहिजे म्हणजे पाहिजे. ब्रेक नसला तरी चालेल, पण मला हेल्मेट आणि आरसे लागतो म्हणजे लागतो. आणि आता म्हणजे दीपकच्या हातात आहे माझा फोन. मी हेल्मेटला माउंट नाही केला आहे, पण मी माईक माझ्याजवळ असल्यामुळे मी बोलू शकतो तुमच्या सर्वांशी. तर आता तुम्ही एन्जॉय करा हा रस्ता आणि भेटू थोड्या वेळात. बाप रे बाप, मला काय बेकार ट्रॅफिक लागलं. म्हणजे कळंबोली सर्कलपासून जो श्रीफाडेकर रोड येतो त्या रोडवर आता आम्ही आहोत. पण तळोजा MIDCच्या टर्नपर्यंत इतकी बेकार ट्रॅफिक होती, नुसती ट्रक ट्रॅफिक आणि थांबलेले ट्रक होते. एक सुद्धा मुव्हिंग करत नव्हता. म्हणजे एक सुद्धा ट्रक आहे ना हलत नव्हता.
आणि ते नशीब आमचं की ते दोन्ही लेनला थांबलेले होते आणि मधून जरासा गॅप होता, तर त्या गॅपमधनं मी गाडी काढली. पण नेमकं आमचं ते शूट करायचं राहून गेलं, कारण आम्ही आमच्याच ह्याच्यात होतो, कारण उकडतं भरपूर आहे. ऊन वाटत नसलं तरी बेकार ऊन आहे आणि आम्ही पूर्ण घामाने चिंब झालो आहे. आणि त्यात दुसरा प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही राजमाची पॉईंटपासून डायरेक्ट कंटिन्यू मी गाडी ड्राईव्ह करत आलेलो आहे इथपर्यंत, आम्ही कुठेच थांबलेलो नाही आहे मध्ये. आणि त्याच्यामुळे माझ्या गाडीची जी सीट आहे ती खूप जास्त कडक आहे. आणि ती कडक असल्यामुळे आता तुम्ही समजून घ्या की आमची हालत काय असेल. कारण जाऊ द्या, आता मी कोणत्या शब्दात नाही सांगू शकत, पण ती म्हणजे सुन्न झालोय आम्ही आता. म्हणजे आम्हाला आमचाच पृष्ठभाग म्हणजे फील होत नाहीये. आता आम्ही कल्याण शिरसाटा रोडला लागलोय आणि बऱ्यापैकी म्हणजे ट्रॅफिक नाहीये, बऱ्यापैकी रस्ता पण चांगला आहे. पण आमचा वेळ बऱ्यापैकी त्या तळोजा एमआयडीच्या इथे लागलेल्या ट्रॅफिकमध्येच गेला, कारण आम्ही राजमाची पॉईंटवरून 9:30ला निघालो होतो. तर आमचं एक्सपेक्टेशन होतं की 11:30 पर्यंत आम्ही घरी पोहोचू, म्हणजे दीपकच्या घरी पोहोचू डोंबिवलीमध्ये. पण आम्ही आता 11:30 वाजता आम्ही अजून आत्ताशी शिरसाट्यालाच आहोत. पण म्हणजे त्या ट्रॅफिकने ॲक्च्युली आमचे 20 ते 25 मिनटं चांगलेच खाल्लेत. पण ते नुसते असे खाल्ले नाही आहे. तुम्ही जर मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये 20 ते 25 मिनटं जरी उभे राहाल ना मित्रांनो, तर आमचं पूर्ण म्हणजे घामाघूम होणार, अक्षरशः अंघोळ होईल तुमची, असं असतं ते. पण आता आमची एकच इच्छा आहे की पुढे ना ट्रॅफिक लागू नये, कारण एक्सट्रिया मॉल जो आहे पुढे पलावा सिटीच्या समोर, तर मरणाची ट्रॅफिक लागते आणि असतेच तिथे. पण काय माहिती आता, देव करो पुढे ट्रॅफिक लागू नये, नाहीतर काय खरं नाही आहे. आता इथला हात काढला, मला वाटलं गाडी आहे शेजारी. मला घाबरलं, म्हटलं आता तर क्रॉस. तर मित्रांनो, डोंबिवलीमध्ये पोहोचलो आहे. माझ्या आत्याचं घर आहे इथे, म्हणजे दीपकचं. आणि टोटल रिडिंग झालं 170 किलोमीटर. हालत खराब झाली आमच्या दोघांची. 170 कसं काय झालं रे? अरे 170 माझ्या घरापासून रिडिंग लावलं होतं ना मी पहिला. आता आत्ताच्या इथं जरा अर्धा एक तास बसतो आणि मग जाईल मी माझ्या सासरी. तोवर बाय बाय. मित्रांनो, तुम्ही जो आत्ता शॉट पाहिला तो होता 13 जानेवारीचा आणि आज आहे 20 जानेवारी आणि मी पुण्यात आहे. येस, मी परत आलो आहे आणि त्यानंतर मी काही रेकॉर्डिंग केलीच नाही, कारण मी जेव्हा सासरी गेलो म्हणजे स्नेहलच्या घरी, तेव्हा ॲक्च्युली मेन पॉईंटवर येतं. ॲक्च्युली तुम्हाला म्हणजे मुद्दाच माहीत नाही आहे. 6 नोव्हेंबर 2023ला मला मुलगी झाली आणि तिथून पुढचं सगळं आयुष्य बदलून गेलं आहे आमचं. तर तिच्याच मागे पुढे वगैरे सगळं. आणि 1 जानेवारीला स्नेहल आणि माझी मुलगी कल्याणला गेली, म्हणजे स्नेहलच्या माहेरी गेली तिच्या आईवडिलांकडे. आणि मी त्या म्हणजे 13 तारखेला मी तिला भेटण्यासाठी मी तिकडे चाललो होतो. तर बाईकवरच गेलो, थोडंसं रायडिंग पण होईल म्हटलं आणि व्लॉग पण करता येईल, त्यासाठी मी बाईकवरच गेलो. आणि तिथं गेल्याच्यानंतर मला कळलं की थोडासा पोरीला त्रास होतो आहे, गॅसचा, कफचा, सर्दी होती. त्याच्यामुळे मग तिला दवाखान्यात घेऊन गेलो. आता लहान मुलांचं कसं असतं, थोडंसं त्यांना काही सांगता येत नाही की काय त्रास होतो आणि काय नाही. त्याच्यामुळे तिच्याकडे पूर्ण लक्ष देतो. त्याच्यामुळे मी व्लॉग केलाच नाही. माझी इच्छा पण नाही झाली की फोन उचलावा आणि व्लॉग करावा. आणि मी लॅपटॉपसुद्धा सोबत घेऊन गेलो होतो. तिथूनच वर्क फ्रॉम होम केलं मी. वर्क फ्रॉम सासरवाडी केलं ॲक्च्युली. तर ते केलं. त्याच्यानंतर मग मी 18 तारखेला रिटर्न पुण्याला यायला निघालो. आणि ॲक्च्युली येताना मी व्लॉग करणार होतो, पण माझी इच्छा नाही झाली, कारण लक्ष पूर्ण पोरीकडंच होतं. सो मग मी घरी आलो. त्याच्यानंतर मग माझं ऑफिस कंटिन्यू केलं. आणि आत्ता ॲक्च्युली 20 जानेवारी आहे आणि माझं आता एडिटिंगचं मी काम स्टार्ट करणार आहे. आणि बघू तो व्लॉग कधी टाकेल ते पण माहीत नाही मला. त्यात लग्न पण आहे. आत्या बहिणीचं लग्न आहे, इथंच आहे, पुण्यातच आहे. तर त्या लग्नाच्या थोड्या ह्याच्यात पण मी बिझी होईल मे बी. लग्नपत्रिका वाटणं वगैरे ते सगळंच करायचं आहे. त्यामुळे माहीत नाही, मी हा व्लॉग एडिट तर करेलच, पण कधी टाकेल ह्याचं मला काहीच अंदाज नाही आहे. मे बी त्याच्यामध्ये मी परत कल्याणला जाऊन येईल, परत एक राईड होईल माझी, त्याच्यानंतर हा व्लॉग येईल. आय डोंट नो कधी येईल, पण जेव्हा पण येईल तेव्हा तुम्ही बघालच. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल. आणि मी आता इथंच हा व्लॉग एंड करतो. तर जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण खूप महिन्यानंतर मी व्लॉग केला आहे आज. आणि बघू आता नवीन वर्षामध्ये मला वाटतं भरपूर जास्त व्लॉग येणार आहेत, कारण मी ठरवलं की हे नवीन वर्ष जरा चांगल्या पद्धतीने घालवावं. खूप जास्त राईड्स पण कराव्यात, जेवढ्या जमतील तेवढ्याच, महिन्यातून 1-2 वगैरे. आणि बघू अजून काय काय सुचेल तसं आपण व्लॉगिंग करत राहू. तोपर्यंत रजा घेतो. बाय.